नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, अजून निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. मी तुम्हाला रोज व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत आहे आणि रोज नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहे आणि आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सर्वप्रथम अपडेट देतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात. जी पण नवीन अपडेट असो, छोटी असो किंवा मोठी असो, सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती म्हणजे ATB गुरुजी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला सर्व छोटी मोठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहायला मिळत असते. बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. तुम्हाला जरी पहिले 3,000 रुपये भेटले असतील लाडकी बहीण योजनेचे आणि आता जो तिसरा हप्ता आहे, हा तिसरा हप्ता, या तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये अजूनपर्यंत तुमच्या खात्यात आले नसतील तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया पण आला नाही अशा महिलांसाठी पण मोठी खुशखबर आहे. म्हणजे हा जो तिसरा हप्ता आहे तर या महिन्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जरी तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठी खुशखबर आलेली आहे. आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे बरं ही, ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी. आता तुम्हाला हे पैसे कधी भेटणार आहेत, महत्त्वाचा प्रश्न, कधी, त्याबद्दल मोठी खुशखबर आलेली आहे. कधी पैसे भेटणार आहेत तुमच्या खात्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला आणि किती वाजता पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय झालेला आहे, त्याबद्दल अपडेट आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला सांगतो, ते वेळापत्रक मी तुम्हाला सांगतो. आता चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना प्रतीक्षा तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागली असेल की हप्ता कधी जमा होईल. चला, त्याबद्दल अपडेट आलेले आहे. तर 2 महिन्याचे अनुदान मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी दिनांक 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात 3 टप्प्यात या अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत आल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या 8 लाखांच्या घरात गेली आहे. तर 8 लाखांच्या घरात कुठे गेले आहे? सातारा येथील ही माहिती आहे. सातारा येथे 8 लाख जे संख्या आहे नोंदणी, एवढे अर्ज नोंदणी झाले आहेत. तर 8 लाखाच्या घरात गेले आहे जी संख्या, महिलांची संख्या. ठीक आहे, पुढील अपडेट बघू. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलेला 1,500 रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करत राज्य शासनाने जून महिन्यात अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, या योजनेमध्ये अनेक अटी आणि शर्ती पहिले होत्या, आपण बघितलंच. अर्ज भरताना अनेक अडीअडचणी तुम्हाला येत होत्या, परंतु संपूर्ण आता सुलभ करण्यात आलेला आहे. परिणामी या योजनेसाठी नोंदणी करण्याची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 5.5 लाखांवर महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर नव्या पोर्टलद्वारे आतापर्यंत 2.5 लाखांवर महिलांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांची संख्या 8 लाखाच्या घरात. साताऱ्यातील ही माहिती आहे बरं. चला, आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर बघा, यातील अनेक महिलांचे आधार सेटिंग झालेले नव्हते, त्यालाही गती देत बहुतांशी महिलांची बँक खाती आधारशी जोडली गेली असून त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रभरात अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये आलेले आहेत. बघा, 4,500 रुपये तुम्हाला आले असतील तर तुमचं आता टेन्शन मिटलेलं आहे. तुम्हाला रेग्युलर आता महिने जे आहेत, हप्ते, महिने असो, ते तुम्हाला भेटणार आहे. तर ज्या महिलांना 4,500 रुपये भेटलेले आहेत आता त्यांना पुढील महिन्यात 1,500 असे पैसे रेग्युलर महिना आता त्यांना चालणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तिसरा हप्ता जो आहे तो देखील सुरू झालेला आहे. तिसरा हप्ताबद्दल पण सर्वात मोठी खुशखबर, तिसरा हप्ता देखील सुरू झालेला आहे. तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले असतील तर तुमचे जे काही आता 1,500 रुपये आहेत ते
आलेले आहेत, अनेक महिलांच्या खात्यात हे 1500 रुपये आलेले आहेत, परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसेच आले नाहीत. 1500 रुपये जे तिसऱ्या हप्त्याचे आहेत ते पैसे आलेले नाहीत. तसेच काही महिलांच्या खात्यात तर 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेला नाही. तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. ती खुशखबर पुढे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, पुढील अपडेट आपण बघणार आहोत. बँकांनी रक्कम कपात करू नये. जे बँकवाले आहेत ते रक्कम जे आहे ते कपात करतात. पैसे आल्यावर जे थकबाकी असो किंवा काही असो ते बँकवाले रक्कम कपात करत आहेत. तर ते करू नये असे वरून आता ऑर्डर आलेले आहेत. त्यामुळे तुमचे पैसे आता कट होणार नाहीत. हे देखील महत्त्वाचा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वरून बँकांना डायरेक्टली सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्ही पैसे कट करू नका. पुढे बघा, खुशखबर काय आहे बघा. लाडकी बहीणचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे बघा, तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात. पैसे आले की नाही असे चेक करा. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे. बँकेत जाऊन चेक करून घ्या. जरी पैसे तुम्हाला आले नसतील तर ते येऊन जातील. ते कधी येणार आहेत त्याबद्दल तुम्हाला जे वेळापत्रक आहे ते सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. महत्त्वाचं म्हणजे चेक करून घ्या. अनेक महिलांच्या खात्यात पैसे सोडलेले आहेत. जरी तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर काही टेन्शन नाही, परंतु जरी तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया पण भेटला नसेल किंवा पहिले 3000 रुपये भेटलेले आहेत आणि आता 1 रुपया पण आलेला नसेल, सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून तुमच्या खात्यात पडलेला नसेल, तर तो कधी येणार आहे, कोणत्या दिवशी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, किती वाजता येणार आहे ते सर्व सांगतो. आता तुम्ही माहिती नीटपणे समजून घ्या. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, तिसरा हप्ता, तर हा तिसरा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात आलेला आहे. परंतु ज्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांना जे पैसे आहेत ते 29 ते 30 तारीख, लक्षपूर्वक ऐका, 29 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत. म्हणजे 29 तारखेला सकाळून जे आहेत सकाळी पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहेत. बघा, 29 तारखेला सकाळी जे पैसे आहेत ते 4 वाजतापासून पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहेत. आणि जरी तुमच्या खात्यात तरीही पैसे आले नाही तर तुम्हाला 30 तारखेपर्यंत वेट करावं लागणार आहे. कारण पैसे येणं सुरू झालेलं आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणं सुरू झालेलं आहे. किंचित म्हणजे हळूहळूपणे महिलांच्या खात्यात, आता पूर्ण महाराष्ट्रभर आहे, धीरे धीरे सर्वांच्या खात्यात हे पैसे पडत आहेत. काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आता बाकीच्या महिलांच्या खात्यात 29 तारखेला सकाळी 4 वाजतापासून पैसे यायला सुरुवात होणार आहेत. आणि तरीही 29 तारखेला जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर 30 तारखेला तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. आलं लक्षात. आणि ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना देखील 29 तारखेला पैसे यायला सुरुवात होणार आहे. फक्त तुमचं जो फॉर्म आहे तो मंजूर असणे गरजेचे आहे, आधार लिंक असणे गरजेचे आहे. मग बरोबर तुमच्या खात्यात ते पैसे लाडकी बहीण योजनेचे येऊन जाणार आहेत. जी तारीख मी तुम्हाला सांगितली, वेळापत्रक सांगितलं, 29 ते 30 तारखेला सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. वरून ऑर्डर आलेले आहे. ओके, तर ही महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.